श्रोतेहो नमस्कार. वेट लॉस माझा या फिटनेसवरच्या मालिकेमध्ये मी डॉक्टर वृषाली पटवर्धन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेट लॉस आणि फिटनेस याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत पुण्यातल्या सुप्रसिद्ध वृषाली स्लिमिंग सेंटरच्या संचालिका फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार वृषालीताई, आज आपल्याला बाणेरला राहणाऱ्या नीरजा जोग यांनी एक प्रश्न विचारलाय. त्या असं म्हणतात की माणसाची फिगर आणि जाडी यांचे काही विशिष्ट पॅटर्न्स असतात का, आणि त्यांचा वेट लॉस करताना तुम्हाला ते विचारात घ्यावे लागतात का? नीरजाताई, तुम्ही आज खूप महत्वाचा विषय घेतलात. श्रोते हो, माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांचं फिगर आणि फिटनेसचं ध्येय हेच मुळात चुकीचं किंवा अवास्तव असतं. आता बॉलिवूड आणि हॉलिवूड मधल्या नटनट्यांचा तरुणींवर प्रचंड प्रभाव असतो. त्यामुळे मला सलमान खान सारखी बाडी करून द्या, मला ऐश्वर्या राय सारखी फिगर करून पाहिजे, किंवा मला करीना कपूर सारखी झिरो फिगर पाहिजे, असं सांगणारी अनेक मुलं मुली मला रोज भेटत असतात. अशा वेळी आधी मी त्यांना काउन्सिलिंग करून त्यांचा फिटनेस गोल सेट करून द्यावा लागतो. म्हणजे मी तसा करते. तुमची फिगर कशी आहे, ती तशी का आहे, तसंच तुमची जाडी कोणत्या प्रकारची आहे ते समजण्यासाठी मी तुम्हाला आज सांगते. ती माहिती अत्यंत महत्वाची. आता शास्त्रज्ञांनी मानवी शरीराची ठेवण, आकार, शारीरिक गुणधर्म यावर आधारित ढोबळमानाने एकूण 3 गट तयार केलेत. म्हणजे ढोबळमानानं अशासाठी की काही व्यक्तिगत अपवाद वगळता बहुतेक जण या 3 गटात येतात. तसंच यापैकी कोणत्याही गटात येणाऱ्या व्यक्तींमध्ये त्या गटातले गुणधर्म हे कमी अधिक प्रमाणात असू शकतात. पहिला म्हणजे एक्टोमॉर्फिक. यातल्या व्यक्ती या बहुतेक वेळेला उंच सडपातळ असतात. त्यांच्या पेल्विक बोन्सची रुंदी नॉर्मली खांद्यांपेक्षा जास्त असते. त्यांचे सांधे खूप लवचिक असतात. आता दुसरा म्हणजे मेसोमॉर्फिक गट. यांचं शरीर जन्मतः मजबूत आणि राकट असतं. यांचे खांदे हे पेल्विक बोन पेक्षा रुंद असतात, स्नायू बळकट असतात आणि रक्ताभिसरण उच्च दर्जाचं असतं. आणि अशा व्यक्ती ह्या शरीराच्या मध्यभागात जाड होण्याची शक्यता अधिक असते. तिसरा म्हणजे एंडोमॉर्फिक गट. आता यांच्या शरीरात सर्वांगावर फॅट साठवण्याची प्रवृत्ती ही जन्मजात असते. यांच्या शरीराला एक प्रकारचा गोलाकार आकार असतो. यांचं वजन किंवा यांची वजन ही शरीराच्या अप्पर बॉडी आणि लोअर बॉडीमध्ये समान विभागलेली असतात. आता या तिन्ही गटांमधले आकार आणि वैशिष्ट्य ही जन्मतःच तुम्हाला मिळत असतात आणि नंतर वाढणाऱ्या जाडीशी या गटांचा विशेष संबंध नसतो. बरोबर आहे. म्हणजे हे 3 जसे शरीराच्या ठेवणीचे प्रकार आहेत, तसं म्हणजे जाडी वाढण्याचे सुद्धा काही प्रकार आहेत का? हो, तेही सांगते. आता हार्मोनल इम्बॅलन्स हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी जाडी कमी जास्त प्रमाणात वाढते असं सिद्ध झालंय. आता शास्त्रज्ञांनी या संशोधनांवरून जाडी वाढण्याचे 4 प्रकार शोधून काढले. ते म्हणजे ओव्हरी बॉडी टाईप, ॲड्रिनल बॉडी टाईप, थायरॉइड बॉडी टाईप आणि लिव्हर बॉडी टाईप. आज तुम्ही खरोखरच खूपच इंटरेस्ट वाटेल अशी माहिती सांगताय. तर आता या 4ही प्रकारांविषयी सुद्धा आपल्या श्रोत्यांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. पहिला प्रकार म्हणजे ओव्हरी बॉडी टाईप. या प्रकारच्या ओबेसिटीमध्ये विशेषतः मेनोपॉजच्या काळात महिलांमध्ये ओटिपोट सीट आणि आउटर थाईज मध्ये जाडी वाढायला लागते. त्या आता इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्स मध्ये म्हणजे यांच्या ग्रंथींमध्ये काही गडबड झाली तर या प्रकारची जाडी वाढते. म्हणजे रात्री अचानक घाम येणं, मूड स्विंग होणं, पाठ सीट आणि गुडघे दुखायला लागणं, विनाकारण फटीग येणं, मासिक पाळीच्या आधी वजन वाढणं ही या प्रकारातली ठळक वैशिष्ट्य आहेत. दुसरं म्हणजे ॲड्रिनल बॉडी टाईप. आता याच्यामध्ये ॲड्रिनल ग्रंथींमध्ये जर बिघाड झाला तर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यावर विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर सेंट्रल बॉडी विशेषतः हिप्स तसेच राहतात आणि पोटामध्ये आणि छातीमध्ये वेडीवाकडी जाडी वाढायला लागते. आता मानसिक ताणतणाव हे या ग्रंथींमध्ये बिघाड होण्याचं महत्वाचं कारण समजलं जातं. आता याची लक्षणं म्हणजे काय, तर रात्रभर झोपून झाल्यावरही फ्रेश न वाटणं, सकाळी उठायचा कंटाळा येणं, चिडचिडेपणा वाढणं, पचनक्रिया मंदावणं. आता तिसरा प्रकार म्हणजे थायरॉइड बॉडी टाईप. सध्या अगदी 20व्या वर्षापासून पुढे थायरॉइड होण्याचं प्रमाण खूप वाढलंय. शरीराचं मेटाबॉलिझम वाढवणं, नंतर पेशींची दुरुस्ती, मेंदूंची कार्यक्षमता आणि पचनापासून ते पोट साफ होण्यापर्यंत सगळ्या बाबतीत थायरॉइड हार्मोन्स जबाबदार असतात. आता याच्या कमतरतेमुळे किंवा जास्त होण्यामुळे या कामात तर बिघाड होतोच, शिवाय फुग्यात हवा भरल्यासारखी जाडी ही वाढायला लागते. त्यामुळे सांधेदुखी सुरू होते, बद्धकोष्ठ, केस गळणं, राठ होणं, आयुष्यातली गंमत संपल्याचा फील येणं आणि निद्रानाश. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे लिव्हर बॉडी टाईप. आता खरं तर डिटॉक्सिफिकेशन जे होतं शरीरामध्ये त्याचा सगळ्यात मोठा अंतर्भाव ह्याच्यामध्ये होतो. त्यामुळे मी असं सांगेन की जेव्हा यामध्ये पोट हे पॉट बेली सारखं सुटतं
सुटतं की म्हणजे पण ह्या सुटलेल्या पोटामध्ये कधीही फॅट नसतं, तर त्याच्यामध्ये फ्लुइड्स असतात. त्यामुळे काय होतं की जेवल्यावर ढेकरा येणं, तोंडाला वास येणं, उजवा खांदा दुखणं. आता खरं सांगू का, ही सगळी माहिती वैद्यकीय स्वरूपाची आहे. तुमची जाडी वाढण्याच्या पॅटर्न वरून वरीलपैकी कोणत्याही प्रकारात जर तुम्ही येत असाल ना, तर पहिल्यांदा तुम्ही वेळ न घालवता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला तपासल्यानंतर जर तुमच्यामध्ये एखाद्या हार्मोन्सची कमतरता असेल किंवा एखाद्या ग्रंथीमध्ये गडबड असेल, तर भरपूर व्यायाम करून आणि योग्य डाएट करून सुद्धा तुमचे वेट लॉसचे किंवा स्पॉट रिडक्शनचे सगळे प्रकार किंवा सगळे प्रयत्न वाया जातील. याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटणं आणि त्यांची ट्रीटमेंट चालू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा फारच खरंच अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की फक्त व्यायाम केला नाही किंवा फक्त वेडं वाकडं खाल्लंय म्हणूनच जाडी वाढते असं नाही. तर आता जी काही तुम्ही कारणं सांगितलीत यातलंही एखादं कारण त्याच्यासाठी असू शकतं. त्यामुळे व्यायामाच्या बरोबर डाएट बरोबरच काही आपल्यामध्ये जर वेगळ्या गोष्टी दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. मॅडम, आता माझा पुढचा मुद्दा आहे का, तुमची जाडी वाढण्याचा हार्मोनल इम्बॅलन्सशी काहीही संबंध नाही हे एकदा जर तुम्हाला समजलं ना, तर मग तुमचं वेट लॉसचं विशेषतः फिगरचं ध्येय कसं ठरवाल. कितीही प्रयत्न केले तरी बाबा मी बिपाशा बसू किंवा प्रियांका चोप्रा इतकी सडपातळ होऊ शकेन का, किंवा नसेल तर का होणार नाही, याचं मूळ मी मगाशी सांगितलेल्या एक्टोमॉर्फ, मेसोमॉर्फ आणि एंडोमॉर्फ या शरीराच्या 3 प्रकारच्या गटांमध्ये आहे. बरोबर. पण तुम्ही जन्मजात म्हणजे एंडोमॉर्फिक गटातले असाल तर तुम्ही फार सडपातळ होण्याचं स्वप्न पाहणं चुकीचं ठरेल. तेव्हा म्हणजे कसं असतं माहितीये का, तुमची फिगर आणि फिटनेसचं ध्येय ठरवताना या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की करीना कपूरमुळे झिरो फिगरची फॅशन तरुण मुलींमध्ये खूप दिसून येत होती. तर एक फिटनेस तज्ज्ञ म्हणून तुमचं याबाबत काय मत आहे? ऍक्च्युली खरं सांगू का, आता झिरो फिगरची क्रेज बऱ्यापैकी कमी झाली आहे. 2009 साली मला वाटतं हे खूप जास्त होते. पण हे झिरो फिगर नेमकं काय प्रकरण आहे? सांगते. झिरो फिगर म्हणजे अमेरिका किंवा इंग्लंड मधले 0 साईजचे कपडे बसतील अशी शरीराची मोजमाप. थोडक्यात चेस्ट आहे ती 30 ते 32, कंबर आहे ती 23, नंतर हिप्स आहे ते 33. आता हे अमेरिकन साईज किंवा चेस्ट 30 ते 31, नंतर वेस्ट 23 ते 24 आणि हिप्स 32 ते 35 हे ब्रिटिश साईज असलेले कपडे घालता येतील अशी मोजमाप. आता मला सांगा, आपण आशिया खंडात राहणारी लोक आहोत. आजारी पडून अगदी 20 किलो वेट लॉस झाला तरी इतकी भीषण मेजरमेंट आपली कमी होऊच शकत नाही. त्यामुळे आपण झिरो फिगर करायचा विचार सोडूनच दिला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला जी फिगर परमेश्वरानं दिली आहे ती सोडवून ठेवली तरी आपण सुंदरच दिसणार आहात. झिरो फिगर ऐवजी झिरो प्रॉब्लेम बॉडी हे तुमचं ध्येय ठेवा आणि निरोगी राहा. सुदैवानं गेली 2-3 वर्ष बायकांचं झिरो फिगरचं फॅड हे कमी झालंय. आता हॉलिवूड आणि बॉलिवूड मधल्या नवीन ट्रेंड प्रमाणे अनेक नट्यांनी त्यांच्या असलेल्या फिगरमध्ये काहीही वावगं नाही असं जाहीरपणे सांगितलंय. आणि त्यामुळे शरीराच्या आकारापेक्षा शरीराच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष द्या. आता मला सांगा, केवळ झिरो फिगर नाही म्हणून माधुरी दीक्षित किंवा विद्या बालन किंवा ऐश्वर्या राय यांचं सौंदर्य हे कधी कमी लेखलं गेलंय का? तर अजिबात नाही. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की बाबा, करीना कपूरनी झिरो फिगर ही केली ती तुम्ही पडद्यापुरती मर्यादित ठेवा. ती तुमच्या मनात किंवा घरात कुठेही आणू नका. आता करीना कपूरने झिरो फिगर केली ती एका चित्रपटापुरती केली, कारण ती तिची व्यावसायिक गरज होती. त्यासाठी तिला कोट्यावधी रुपये मिळाले होते. तुम्हाला मिळणार आहेत का? नाही. तर त्यामुळे सेलिब्रिटीजचे फिटनेस फंडे हे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे उगाच कुणाचं तरी अनुकरण करायला जाऊ नका. वी आर लेमॅन. अगदी बरोबर आहे. श्रोते हो, झिरो प्रॉब्लेम बॉडी हे आपलं ध्येय ठेवा हा अतिशय महत्वाचा सल्ला वृषालीताईंनी आज आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी याच वेळी ही मालिका यापुढेही सुरू राहणार आहे. तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर, चांगली फिगर आणि टिकाऊ फिटनेस मिळवायचा असेल तर वृषाली स्लिमिंग सेंटरच्या पर्वती, प्रभात रस्ता, कर्वे रस्ता किंवा औंध यापैकी कुठल्याही शाखेला जरूर आजच भेट द्या. अधिक माहितीसाठी आमचा मोबाईल नंबर लिहून घ्या 9422323461 किंवा आमचा लँडलाईन नंबर लिहून घ्या 02025425433 आणि आमची वेबसाईट www.vrushalyslimming.com या वेबसाईटला आपण जरूर भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा. नमस्कार. नमस्कार.